नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व महिला भगिनींसाठी. 5 जूनची महत्त्वाची बातमी बघा. आजच मेचा हप्ता खात्यात तुमच्या जमा होणार आहे. आजच तुमच्या खात्यात मेचे पैसे, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर ते पैसे तुम्हाला जमा होणार आहे. बघा, मेचा हप्ता आजच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्याविषयीची सर्वात महत्त्वाची, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी. आजच तुमच्या खात्यात मेचा हप्ता जमा होणार आहे. 5 जूनची सर्वात मोठी अपडेट बघा. 1500 रुपये पण येतील आणि 3000 रुपये येतील. सर्वात महत्त्वाची बातमी सर्व महिला भगिनींसाठी. आता हे जे काही पैसे सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यात जमा होतील, त्या जिल्ह्यात तुम्ही पण राहतात का, त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, महिला भगिनींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच मेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आली आहे बघा. सर्वात मोठी खुशखबर, 5 जूनची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी. संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. नेहमीच पुराव्याच्या सहित पाहत असतो आणि संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर पाहू शकता बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज. लाभार्थी महिलांना, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री माननीय अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागून राहिलेली होती. बघा, मे महिन्याचा हप्ता महिला भगिनींना कधी मिळेल याची प्रतीक्षा करत होत्या महिला भगिनी. तर आता लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा व्हायला सुरुवात झाली आहे बघा. आता लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केल्याची माहिती माननीय अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. या संदर्भातील माहिती माननीय महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिलेली आहे बघा. ऑफिशियल अकाउंटवरून ही माहिती आलेली आहे. ऑफिशियल त्यांचं जे सोशल मीडियाचं अकाउंट आहे, ऑफिशियल अकाउंट, त्यावरून त्यांनी माहिती दिली आणि महिला व बालविकास मंत्री माननीय अदिती तटकरे यांनी दिलेली माहिती आहे. त्यामुळे यामध्ये कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला विलंब जो आहे तो लागणार नाही आहे. तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा. अदिती तटकरे यांची सोशल मीडिया पोस्ट कशा पद्धतीने बघा. लाडक्या बहिणींना मे महिन्याचा सन्मान निधीचं वितरण सुरू. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचं वितरण सुरू. लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वितरण सुरू झालेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास आजपासून सुरुवात झाली बघा. सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी गुड न्यूज. ज्या पैशांची तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, भरपूर महिला भगिनींच्या कमेंट्स होतात, दादा पैसे आलेले नाही आहेत, सर आम्हाला पैसे आलेले नाही आहेत, पैशांची खूप गरज आहे. तर ते पैसे तुम्हाला आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 1500 रुपये तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत, म्हणजेच आता तुम्ही व्हिडिओ पाहतात तोपर्यंत कोणकोणत्या महिलांना पैसे जमा झाले आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पैसे आलेत, 1500 रुपये आलेत, लिहून पाठवायचे. सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता लिहून पाठवायचे. 1500 रुपये तुम्हाला जमा झालेत का, सर्वांना 1500 रुपये आलेले आहेत का, कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पटापट सर्वांनी लिहून पाठवायचं आहे.
1500 रुपये वाटप करण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे तुम्हाला जमा झालेत का पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा. बघा, मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. आजपासून तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. बघा, महायुती सरकारचा दृढ निश्चय. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार, हा मला विश्वास आहे. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल सुरू राहणार म्हणजेच तुमची योजना सुरूच राहणार आहे. बघा, योजना तुमची सुरूच राहणार आहे. आता योजना चांगली आहे की कशी आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. काय वाटते तुम्हाला, योजना चांगली का? जर तुम्हाला वाटतं योजना चांगली तर पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. पाहू शकता बघा, अदिती तटकरे यांचं ट्विट. स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर म्हणजेच पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या समाज माध्यमावर दिलेली माहिती आहे. पाहू शकता बघा, माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, अदिती सुनील तटकरे ऑफिशियल व्हेरीफाय बॅच. पाहू शकता पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या समाज माध्यमावर दिलेली माहिती. लाडक्या बहिणींना मे महिन्याचा सन्मान निधीचं वितरण सुरू. लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप सुरू झालेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास आजपासून सुरुवात झाली. बघा, आजपासून सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला हे पैसे कोणत्या जिल्ह्यात येतील? बघा, सुरुवातीला जर आपण पाहिलं तर पुणे, नंतर ठाणे, नंतर बघा अहिल्यानगर आणि अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी जास्तीत जास्त अर्ज आलेले आहेत त्या ठिकाणी सुरुवातीला पैसे येणार आहेत. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात, त्या जिल्ह्यात तुम्हाला पैसे आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये पटापट तुमचा जिल्हा तुम्हाला लिहून पाठवायचा. ज्या जिल्ह्यामधून तुम्ही आहात तुमचा जिल्हा तुम्हाला लिहून पाठवायचा. उदाहरणार्थ तुम्ही नागपूरमधून असाल तर नागपूर पैसे आले. जर तुम्ही नाशिकमधून असाल तर नाशिक पैसे आले, अशा पद्धतीने. जर तुम्ही धुळ्यामधून असाल, बघा धुळ्यामधून असाल तर धुळे पैसे आले. जर तुम्ही मुंबईमधून असाल तर मुंबई पैसे आले, अशा पद्धतीने तुम्ही लिहून पाठवायचे, म्हणजे जेणेकरून सर्वच्या सर्व महिला भगिनींना समजणार आहे. पाहू शकता बघा, 4 जूनला म्हणजेच कालच त्यांनी दिलेली माहिती आहे. 4 जून 2025ला 7:20 त्यांनी दिलेली, सायंकाळी संध्याकाळी. ठीक आहे. आता पुढे बघा, लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 मे रोजी देण्यात आली होती. बघा, एप्रिलचा जो हप्ता आहे तुम्हाला 2 मे पासून 7 मेपर्यंत वाटप झाला होता. 7 मेपर्यंत वाटप झाला होता. 1500 रुपये तुम्हाला देण्यात आलेले होते. त्यानंतर मे महिन्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. 11व्या हप्त्याच्या रकमेसह लाडक्या बहिणींना योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 16,500 रुपये मिळालेले आहेत. काही महिन्यांमध्ये 2 महिन्यांची रक्कम लाडक्या बहिणींना एकत्रितपणे देण्यात आली होती. बघा, काही महिन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर 2 महिन्यांचे पण पैसे आलेले होते. जसं आपण फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची रक्कम एकत्रित देण्यात आली होती मार्चमध्ये, तशाच पद्धतीने ऑगस्टमध्ये पण तुम्हाला सुरुवातीला एकाच वेळी 2 महिन्यांचे पैसे दिले होते. नंतर भाऊबीजेच्या वेळी अशा पद्धतीने काही वेळेस देण्यात आले. तर आतापर्यंत तुम्हाला 16,500 रुपये वाटप झाले आहेत सरकारने. म्हणजे हा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाल्यानंतर 16,500 रुपये तुम्हाला मिळाले आहेत. आता या महिलांना मिळतात केवळ 500 रुपये. बघा, लाडक्या बहिणींना सरकार योजनेनुसार 1500 रुपये देत. मात्र ज्या महिला शेतकरी PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 500 रुपयांची रक्कम दिली जाते. म्हणजेच बघा, PM किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान योजना असेल, यामधून जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपयांचाच लाभ मिळणार आहे. किंवा मग जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही PM किसान योजना, नमो शेतकरी सन्मान योजना बंद करू शकतात आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण 1500 रुपये मिळू शकतात. कोणत्याही एका योजनेचा तुम्हाला लाभ जो आहे तो या ठिकाणी घेता येतो. किंवा मग जर तुम्ही शेतकरी PM किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी सन्मान योजना असेल याचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये दिले जातील. म्हणजेच फरकाची जी काही रक्कम आहे ती तुम्हाला मिळणार आहे. मे महिन्याच्या हप्त्यासह 11 हप्त्यांची रक्कम महिलांना मिळाली. बघा, आता हा हप्ता जमा झाल्यानंतर 11 हप्त्यांची रक्कम तुम्हाला मिळाली. तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.